फेअरव्ह्यूला आपल्या सर्व तरुण लोकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. आपले इथे पाय लागले आमच्या इथे, आपल्या तुमचंच फार्म हाऊस आहे, इथे आलात त्याबद्दल खरं मी फार भाग्यवान समजतो स्वतःला. माझे बरेचसे मित्र आहेत, मला नेहमी म्हणत असतात जेव्हा माझे आईवडील त्यांना दिसतात, भेटतात निरनिराळ्या कार्यक्रमात, तू खरंच फार भाग्यवान आहेस, तुझे आईवडील एवढे चांगले, तब्येतीने एवढे चांगले आणि आहेत अजून छान तुला मार्गदर्शन करायला, त्यांचा तुला आशीर्वाद मिळत राहतो. खरंच मी भाग्यवान आहे, मला चांगले आईवडील मिळाले आणि चांगले गुरु लाभले, त्याचा मला नेहमीच फार फार मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि माझ्या आईवडिलांची तब्येत हेच आमच्यासाठी खरं इन्स्पिरेशन आहे. या वयात पण त्यांचा जो उत्साह आहे तुमच्या सर्वांचा, तो बघितला की आम्हाला नेहमीच एक प्रेरणा मिळते की आपलंही आयुष्य असं असावं. नक्कीच. तर तुमचं रहस्य पण मला कळलं आहे की कशामुळे तुम्ही क्या बात आहे. आयुष्यात भरपूर आपण सुखदुःख बघत असतो. माझ्या वडिलांना तुम्ही लहानपणापासून ओळखताय, माझी आई पण आपली. वडिलांचे वडील त्यांच्या फार लहानपणी गेले आणि मोठ्या कष्टातनं ते इथपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या वयाच्या उत्तरार्धात माझा लहान भाऊ पण गेला, तो पण मोठा धक्का त्यांनी पचवला. आणि माझे आईवडील, माझ्या आईचे आईवडील पण त्या मानाने लवकर गेले. त्याच्यानंतर पण त्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यातनं धक्क्यातनं सावरून पुढे त्यांनी पुढच्या मुलांचं केलं, त्यांनी स्वतः कष्ट करून वाढवलं आणि आता त्यांना नातवंड पतवंड पणजोबा झालेत ते आता. हां, तर हे सगळं आपल्या आयुष्यात आलेलं असताना आजकाल आपण एवढं लोक डिप्रेशनमध्ये लहान सहान गोष्टीसाठी जात असताना एवढे मोठे दुःख पचवून आपण आपली तब्येत सांभाळून आपण स्वतः उत्साही राहायचं आणि पुढच्यांना पण चांगलं हे ठेवायचं. ते स्वतः स्वावलंबी आहेत. आता देखील माझी आई स्वतः स्वयंपाक करते आणि आमच्या अण्णांना बसल्या ठिकाणी चहा कॉफी आणून देते. किती तब्येत चांगली असं म्हणतो. अगदी आज ती काल येणार होतो रात्री, पण ती म्हटली की अण्णांना सकाळी उठावं लागेल, त्यांना चहा द्यावा लागेल, त्यामुळे मी थांबते. सकाळीच आहे त्यामुळे ती सकाळी आली. आदल्या दिवशी काल येणार होतो थोडी तयारी वगैरे करण्यासाठी, पण ती थांबली. म्हणलं आम्ही सकाळीच आज सकाळी आलो. मला फार फार आनंद होतोय, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुम्ही सगळे आलात इथे आणि खरंच ही जागा आणि इथले वाईब्स, इथलं तुम्ही अनुभवलं असेल. पुनीत झाली आणि वाघमारे साहेबांनी रुद्र सादर केलं. त्या रुद्राच्या व्हायब्रेशन इथे कायम राहतील. एक चैतन्य जरूर सगळ्या परिसराला पण लाभ व्हावा, या वास्तूमध्ये चैतन्य राहील. आता मी फार वेळ घेत नाही बोलण्यामध्ये. माझं एकच मिनिट सर, तुमची पूर्ण ओळख सांगा आणि या रिसॉर्टचं नाव सांगा आणि आपल्या पत्नीची सुद्धा ओळख करून द्या, कारण फताडे साहेबांच्या घरची ही स्नुषा आहे. हां, मी सुरेश बसवणप्पा फताटे, मी त्यांचा मधला मुलगा आहे. आम्ही 5 जण भावंड आहे. सर्वात मोठी बहीण आहे मालेगावला आहे, त्यांचे दोन्ही मुलं बाहेर आहेत. ओके. आणि माझा मोठा भाऊ आहे डॉक्टर राजकुमार फताटे, त्याचं मोठं नाव आहे अँड्रो.